नमस्कार. अभिरुची दालनामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पादाकुलक नावाचं पद्मावर्तनी लयीतलं वृत्त आपल्या सगळ्यांच्या अगदी माहितीचं आहे, ओळखीचं आहे. अनेकांनी त्यामध्ये अनेक रचना नक्की लिहिल्या असतील. तर ते 16 मात्रांचं पद्मावर्तनी लयीतलं वृत्त 8+8 असं आहे. आणि ह्या 16 मात्रामध्ये आणि एक 8 मात्रांचा खंड मिसळला की जे वृत्त तयार होतं त्याचं नाव आहे अनल ज्वाला. आता आपल्याला हेही माहिती आहे की मात्रा संख्या एखाद्या रचनेतली समान असली, म्हणजे आता 24 मात्रा संख्या आहे म्हणून एखादं वृत्त अनल ज्वाला वृत्त ठरत नाही. एखादं 24 मात्रांचं अक्षरगण वृत्त आहे. नंतर भृंगावर्तनी लयीतली सुद्धा काही 24 मात्रांची वृत्त आहेत. तर त्यामुळे एखादं वृत्त सिद्ध कसं होत असतं, तर अक्षरगण वृत्त असेल तर त्यासाठी अक्षरांचा लघक्रम असतो. आणि भृंगावर्तनी लयीतला असेल तर त्याच्यासाठी 6 मात्राचं आवर्तन असतं. आणि पद्मावर्तनी लयीतला असेल तर त्याच्यासाठी 8 मात्रांचं आवर्तन असतं. इतकंच नाही तर पुन्हा त्याचे खंड कसे पडतात हे सुद्धा बघावे लागतात. आणि मग ही सगळी नियमावली त्याच्यासाठी असते आणि त्याच्यानंतर ते वृत्त एखादं ठराविक वृत्त सिद्ध होत असतं. तर आज आपण अनल ज्वाला नावाचं पद्मावर्तनी लयीतलं वृत्त बघणार आहोत. त्यातली माझी रचना सादर करते. या काठाच्या त्या काठावर मुग्ध सावल्या, अनोळखी पण सावध ओळख जपते आहे. चुकार हिंदोळांचा नकळत गुंता होतो, एक एकटा तरंग त्या ओलांडू पाहे. या काठाच्या त्या काठावर मुग्ध सावल्या, अनोळखी पण सावध ओळख जपते आहे. चुकार हिंदोळांचा नकळत गुंता होतो, एक एकटा तरंग त्या ओलांडू पाहे. अजाणती चाहूल जाणती होऊ बघते, अगम्य गहिऱ्या अतर्क्यतेची तळास ओढ. वेध अचानक घेताना बेसावध लाट, निशब्दाच्या वलयांकित प्रश्नांचे गूढ. अजाणती चाहूल जाणती होऊ बघते, अगम्य गहिऱ्या अतर्क्यतेची तळास ओढ. वेध अचानक घेताना बेसावध लाट, निशब्दाच्या वलयांकित प्रश्नाचे गूढ. मौनाचे अस्फुटसे उत्तर शोधू बघता, ओहोटीचा क्षणसंयम भरतीत मिसळणे. मायाळू भवताल तिन्ही सांजावून जाता, बिंबामध्ये प्रतिबिंबांचे वितळत जाणे. मौनाचे अस्फुटसे उत्तर शोधू बघता, ओहोटीचा क्षणसंयम भरतीत मिसळणे. मायाळू भवताल तिन्ही सांजावून जाता, बिंबांमध्ये प्रतिबिंबांचे वितळत जाणे. आणि यातलं शेवटचं कडवं असं आहे. मोहाचा अतिरेक सांडतो अवती भवती, श्वासाचे आंदोलन हळवे येते जाते. मोहाचा अतिरेक सांडतो अवती भवती, श्वासाचे आंदोलन हळवे येते जाते. झंझावाताचे वादळ धडकते किनारी, पुन्हा एकदा पहाट वेळा कूस बदलते. झंझावाताचे वादळ धडकते किनारी, पुन्हा एकदा पहाट वेळा कूस बदलते. तर असं हे अनल ज्वाला वृत्त. तुम्ही सगळ्यांनी अनल ज्वाला वृत्तामध्ये रचना लिहिली असणार, कारण हे तसं बऱ्यापैकी हाताळलं जाणारं वृत्त आहे. एखादं वृत्त कसं सिद्ध होतं तेही आपण बघितलं. केवळ मात्रा संख्या समान असणं एवढंच त्याच्यामध्ये बघता येत नाही, आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर आपण एक एक वृत्त असं बघूया. तुम्ही अनल ज्वाला वृत्तामध्ये काही लिहिलं असेल तर आम्हाला जरूर सांगा, आम्हाला तुमची रचना पाठवा. अभिरुची दालनाला लाईक करा, सबस्क्राईब करा. इतरांनाही नक्की सांगा. काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण सगळे मिळून सोबत अभ्यास करूया, पुढे जाऊया हा उपक्रम घेऊन. लवकरच भेटत राहूया. तोपर्यंत रजा घेते. खूप खूप धन्यवाद.